विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मदरदई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्या दुरु विवेकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे मग दृष्टीशी फाटा फुटे, वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी झालिया अति सदा विजय वृत्ती मनोरथी, तैसा मी पूर्ण काम निवृत्ती ज्ञानदेव म्हणे. मदरदई सद्गुरु श्री संत ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात गीतेवर भाष्य करण्याच्या अगोदर काही आपल्या सद्गुरूबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये किंवा सद्गुरूला आपल्या अंतःकरणामध्ये विशेष महत्त्व देण्याचं असं काही कारण सांगतात की त्याच्यात फल आहे. सद्गुरू ज्यांना प्राप्त झाला त्याला फलाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. सद्गुरू जर प्राप्त झाला नाही, सद्गुरूची भेटी झाली नाही, तोपर्यंत परमार्थ प्रवाह आहे, निष्फळ नाही पण फल नाही. मग त्या ठिकाणी परमार्थाची खरी सुरुवात श्रवणापासून आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, संकातिक जाण परमभक्त. श्रवण भक्ती सांगितलेली, नवविधा भक्तीमध्ये कोणची भक्ती सांगितली? श्रवण भक्ती. आता श्रवण शब्दाचा अर्थ काय? आपल्याला ढोबळ मताप्रमाणे असं वाटतं, आपल्या सोयीनं आपण त्या परमार्थिक शब्दाची आपण संगती किंवा अर्थ लावतो. हा आपला अर्थ व्यावहारिक व्यवस्थित जरी वाटत असला सामान्याला, पण तो तितका सामान्य नाही, विशेष आहे. श्रवण म्हणजे वेदांत शास्त्राच्या तात्पर्य निश्चयाला श्रवण म्हणते. वेदांत शास्त्राचं तात्पर्य काय? की जीव ब्रह्मरूप आहे आणि जग ब्रह्मरूपच आहे. जगही ब्रह्म आहे आणि जीवही ब्रह्म आहे. म्हणजे साधू संताला काय सांगायचे की जीव नाहीच आणि जग नाहीच, आहे तर काय? ब्रह्मच. म्हणजे जीवाचा जीवपणा उडवायचा आणि जगाचा जगपणा उडवायचा आहे, म्हणजे उरलं काय? ब्रह्म. मग आता जीवाचा जीवपणा उडवून मी ब्रह्म हे कळलं आणि जगाचा जगपणा उडवून हे प्रतीतीला आलेलं पण ब्रह्मच आहे. म्हणजे मी ब्रह्म, हे ब्रह्म, म्हणजे आता ब्रह्म वाचून दुसरी गोष्टच नाही. म्हणजे वेदांत शास्त्राचा जो मुख्य सिद्धांत आहे की ब्रह्मा वाचून पुन्हा दुसरा कोणताही पदार्थ असणं शक्य नाहीच. पण आता असा अद्वैत सिद्धांत पटवून देण्यासाठी संताची गरज असते. आपल्याला सर्वसामान्य माणसाला प्रतीतीला जग येतं, प्रतीतीचा विषय जग असतं आणि जिथं प्रतीती व्हायची ते अंतःकरण असतं आणि ज्याची प्रतीती व्हायची त्याच्यासाठी माध्यम आपल्याला इंद्रिय वृत्ती असते. इंद्रिय वृत्ती असेल तर जगाचा संबंध असतो. इंद्रिय वृत्ती जर नसेल तर जगाचा संबंध येणं शक्य नाही. आता ज्या वेळेस आपल्याला इंद्रिय वृत्तीनं जगाचं प्रत्यक्ष ज्ञान होते, प्रत्यक्ष होते ना, ते काही परोक्ष नाही किंवा ते काही तर्क नाही, ते प्रत्यक्ष होते. जसं आता आपल्याला हे झाड दिसते, तर झाड हा पदार्थ दृश्य आहे आणि मी पाहणारा दृश्य आहे का? नाही. मी पाहणारा दृश्यात मोडत नाही, त्याचा द्रष्टा आहे. ते दृश्य आहे आणि मी द्रष्टा आहे. हां. आणि मधात इंद्रिय वृत्ती ही काय? दृष्टी आहे. मग दृश्य पाहायचं असेल तर द्रष्ट्याला दृष्टीचा उपयोग घेऊनच दृश्याचे
दृश्याचं ज्ञान होतं. हो मग आता जगातल्या कोण्याही पदार्थाचं ज्ञान झालं तर ते वृत्तीवर अवलंबून आहे. ते कशावर अवलंबून आहे? वृत्तीवर. आणि ती वृत्ती सुद्धा इंद्रियाद्वारे बाह्य आकाराची त्या पदार्थाची झाली तर त्या पदार्थाचं ज्ञान आहे. होतंय. नसता वृत्ती जर बहिर्मुख होऊन जर अमुक पदार्थाची जर आकार धरला नाही तर त्या पदार्थाचं ज्ञान होत नाही. नाही तो पदार्थ सिद्धच होत नाही. सिद्ध होते. मग सिद्ध होण्यासाठी त्रिपुटी लागते. म्हणजे विषय लागतो नाही का, आणि द्रष्टा बी लागतो आणि दृष्टी लागते. म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक. शास्त्रीय पद्धतीने सांगायचं झालं तर त्रिपुटीशिवाय पदार्थाचं ज्ञान होणं नाही. शक्य नाही. आता पदार्थाच्या ज्ञानाची आपल्याला आवश्यकता नाही. सर्वसामान्य माणसाला पदार्थाचं ज्ञान सहज आहे आणि पदार्थ ज्ञानानं दुःख जात नाही. पदार्थाचे ज्ञान किती जरी झाले तरी ते मीचं ज्ञान आहे का? मीचं ज्ञान नाही, ते पदार्थाचं ज्ञान. पदार्थ. आता आपल्याला या जगात जसं चांगदेव महाराजाला जगातल्या सगळ्या पदार्थाचं ज्ञान झालं, सगळ्या झालं. त्यांना भूत भविष्य कळत होतं. पण आता भूत आणि भविष्य कशाबद्दलचं आहे? एक पदार्थाचंच त्याचं स्वरूप सांगायचे की भूतकाळात हा पदार्थ नव्हता आणि भविष्य काळात हा पदार्थ राहणार नाही. म्हणजे काळाचं वर्णन जर करायचं असलं तर कोण्या तरी पदार्थाला घेऊन काळाची गणना आहे. पण आता मी तर पदार्थच नाही ना, मी द्रष्टा आहे. तर मग आता द्रष्ट्याला काळाचं बंधन नाही. द्रष्ट्याला काळाचं बंधन नाही. मग आता दृश्य पदार्थ आहे. समजा हे झाडाचं आपण उदाहरण दिलं तर हे झाड कधी होतं? कोणी म्हणेल हे ईश्वर सृष्टीतलं 10 वर्षापूर्वी होतं. हो, पण त्या पदार्थाला ज्या काली वृत्तीनं आकार धरून त्याची सिद्धी झाली त्याच काली तो पदार्थ आहे. म्हणजे ज्या काली ज्ञान त्या कालीच पदार्थ. ज्ञान नसेल तर पदार्थ नाही. म्हणजे ते सगळ्या पदार्थावर ज्ञानाची सत्ता आहे. कशी सत्ता आहे? ज्ञानाची सत्ता आहे. ज्ञान नसल तर त्या पदार्थाचा अत्यंत अभाव आहे. हां, पण आता मी आहे आणि शास्त्रात सांगितलंय की हे जीवा तू करता भोगता पापी पुण्यवान सुखी दुःखी आणि या देहानं बांधलेला नाही, अंतकरणानं बांधलेला नाही, असा तू स्वगत सजातीय विजातीय भेदरहित सचितानंद स्वरूप तू ब्रह्म आहे असं शास्त्रात सांगितलं. किंवा संताचा अनुभव आहे, मी तो वासुदेव तत्वता. संतांनी स्वतःचा अनुभव सांगितला की मी तात्विकदृष्ट्या जर पाहायला गेलं, वैचारिकदृष्ट्या जर पाहायला गेलं तर मी परमात्मा आहे, वासुदेव आहे, देव आहे, सते चिते आनंद आहे, अद्वय. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप त्यांनी त्याचा अनुभव घेऊन सांगितलं. आता आपल्याला जो अनुभव आहे मीचा, तर आपल्याला मीचा अनुभव शरीर म्हणून आहे. कोणाला विचारलं तू कोण आहे तर तो म्हणतो की बघ हा मी. आता पहा, या ठिकाणी 3 गोष्टी लक्षात घ्या. हा मी आहे हे वाक्य झालं. हा म्हणजे इंद्रियानं प्रतीतीला आलेला कोणचा विषय असेल तर त्याला काय म्हणायचं? हा, ही, हे. तो हे ह्या 3 मध्ये बसला नाही का. आणि मी एक आहे त्याच्यात. त्या वाक्यात काय? हा, मी आणि आहे. आता याच्यातला आहे जर शब्द कटला तर मग ते वाक्य सिद्ध होत नाही. त्याची सिद्धी करायची असलं तर आहे हा शब्द पाहिजेत ना. मी आहे किंवा हे आहे, कोणची सिद्धी करायची असली तर आहे पाहिजेच. ते कॉमन आहे, सर्वसामान्य आहे, ते सगळीकडे. कुठं कोणत्याही पदार्थाची सिद्धी करायची किंवा त्याची असिद्धी करायची तरी अस्तित्व आहेपणा तर दाखवाच लागेल ना. पण आता आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला आकाश आहे असं वाटते, पृथ्वी आहे असं वाटते, पाणी आहे असं वाटते नाही का, पंचभूत आहे असं वाटते. पंचभूताच्या
जो पंचकृत देह झाला तो बी आहे असं वाटते. तर तो आहे असं वाटणं दोष नाही बरं का, पण तो मी आहे असं वाटणं दोष आहे. कारण आपण या पदार्थाला काय समजलंय, मी म्हणजे देहाला मी समजलंय की जो देह जन्माच्या पूर्वी नव्हता ना, उत्पन्न होण्याच्या अगोदर तो नव्हता, आणि उत्पन्न झालाय तर तो पुढं राहणार नाही. बरोबर आहे. म्हणजे आता दिसतो तो पूर्वी नव्हता आणि पुढं सुद्धा राहणार नाही. म्हणजे त्याला उत्पत्तीच्या अगोदर नव्हता आणि नाशानंतर राहणार नाही. मग तो मधातच प्रतीतीला यायला. मग याच्या देहाच्या अभावकाली मी नव्हतो का? मी होतो. पण मी कोण आहे मग? आता मीचा आपल्याला अनुभव, आपण देहाला मी म्हणून असा आपला अनुभव प्रगट केला. आता या अज्ञान आहे ते देहाला मी म्हणणं, हे काय मीच काय अज्ञान आहे. आणि ते अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मीचा चुकीचाच आपण हिशोब लावणार आणि देहाला मी म्हणणार. देहाला मी म्हणलं की देह संबंधी पसाऱ्याला माझं म्हणणार. आणि म्हणजे अहंता आली आणि ममता आली. आणि अहंता आणि ममता ही देहाच्या ठिकाणी का राहिली? कारण आपल्याला यथार्थ ज्ञान नाही. आणि यथार्थ ज्ञान होण्याची जागा फक्त मनुष्य देह. पशु पक्ष्याला अंतकरण आहे, पण तिथं मीच यथार्थ ज्ञान होण्याची तिथं अंतकरणाची काय नाही, तेवढी पात्रता नाही. आणि इथं अंतकरण मनुष्य देहातल्या कोण्याही जीवाला, कोण्याही अंतकरणामध्ये, कोणाच्याही पुरुषाच्या असो का स्त्रीच्या असो, बालकाच्या असो का वृद्धाच्या असो, इतकंच नाही, राजगुणी असो का तमोगुणी असो का सत्वगुणी असो, तो गुण कोणचा बी प्रामुख्यानं असेल कोणाच्या, पण अंतकरणामध्ये त्याला मीच ज्ञान होण्याची काय व्यवस्था आहे. आणि त्या व्यवस्थेचा त्याला जर आपल्याला उपयोग करून घ्यायचा असेल तर ज्याला मीच यथार्थ ज्ञान आहे सोला स्वतःला, आणि दुसऱ्याला सांगण्याची सुद्धा त्याच्याजवळ युक्ती आहे. आणि इतकंच नाही, दुसऱ्याला कळावा अशी अंतकरणामध्ये त्याच्या काय तळमळ. नाही तर बऱ्याच लोकांजवळ, बऱ्याच काही महात्म्याजवळ स्वतःला स्वतःपुरतं ज्ञान आहे, पण दुसऱ्याला सांगण्याच्या युक्त्या नाही. आता मग त्याचं काही स्वतःचं नुकसान होणार नाही, पण दुसऱ्याचा फायदा होत नाही. कारण आलेल्या शंका निरसन करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ नाही, म्हणजे इतरांना त्याचा फायदा होणार नाही. आणि पुन्हा काहीला स्वरूपाचं ज्ञान आहे आणि शास्त्राच्या रीती बी त्यांना परिपूर्ण माहिती आहेत, पण दुसऱ्याला सांगण्याचा कंजूसपणा आहे, वेळ देत नाही. हा, महाराजाची तारीख भेटत नाही, महाराजाचं रिकंपन नाही. हा, महाराज सेवा करून घेण्याच्या नादात, सेवा केली तरच सांगणार किंवा काहीतरी. ठीक आहे, सेवा करणं आपलं कर्तव्य आहे, पण महाराजांनी सेवेसाठी अडकू नये बरं का. महाराजांनी कुठल्याही प्रकारची सेवा घेतली तरच मी ज्ञान देईल असा त्याचा आग्रह नसला पाहिजे महाराज. मग तो कसा पाहिजे? दयाळू पाहिजे, श्रोत्रिय पाहिजे आणि ब्रह्मनिष्ठ पाहिजे. गुरु कोणाला म्हणा? कपडे शिकविणाऱ्याला बी गुरुच म्हणतो आपण. हा, स्वयंपाक शिकविणाऱ्याला बी आपण काय म्हणतो? गुरुच. गायन शिकविणाऱ्याला काय? गुरुच म्हणतो. पण त्यांनी ज्याचं ज्ञान दिलं, जी विद्या दिली, ती विद्या आपलं दुःख घालू शकत नाही, भ्रम घालू शकत नाही, पुन्हा कारण घालू शकत नाही, कार्य घालू शकत नाही. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती त्या विद्येनं त्या कलेनं होत नाही. म्हणून आपल्याला अविद्या निवृत्तीसाठी महात्म्याला, संताला शरण जाणं पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेले जे काही तत्व आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून त्याचं नित्य मनन चिंतन अनुसंधान करून त्याच्यातला आपल्याला काय लागू आहे आणि आपल्याला काय लागू नाही अशी भागत्याग लक्षानं केली पाहिजे. आता संत तर जगात संत नाहीत का, जगात पामर नाहीत का, जगात विषयी नाहीत का, जगात मुमुक्षू नाहीत का, कोण नाही जगात. जगात सगळंच. हां, जड आहे, जीव आहे, महात्मे आहेत,
योगी आहे, तप्पी आहे, जप्पी आहे, अनुष्ठान करणारे येतं, भजने येतं, भाविक येतं, गायक येतं, पुजारी येतं, योगी येतं. पण आपल्याला संत कोणाला म्हणायचं, सद्गुरू कोणाला म्हणायचं कळत नाही. आपल्याला योग करणारा दिसला तरी आपल्याला वाटतं तो महात्माची, पण तो फक्त योगशास्त्र. म्हणून आपण अशा योग शिकविणाऱ्याला सद्गुरू म्हणू नये. सद्गुरूचं लक्षण काय? सद्गुरू तोची जाण आहे. सद्गुरूचं स्वरूप लक्षण आहे, पण तुला सांगितलं की तू जाण, तू लक्षात घे. तू भांबवल्यासारखं भगव्या कपड्यावर जाऊ नको, दाढीवर जाऊ नको, संन्याशीपणावर जाऊ नको, ब्रह्मचारीवर जाऊ नको, माळात राहतो का घरात राहतो, कोपीत राहतो का एखाद्या माळावर राहतो. काही लोक आता भंडाऱ्या माळावरच जाऊन राहिले. त्याला वाटतं आम्ही तुकाराम महाराजाच्या माळावर गेलो की मग तुकाराम महाराजाचा आम्हाला अनुग्रह होईल. काही लोक आळंदीला जाऊन राहिले. आता आळंदीला तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज नाही, देऊला तुकाराम महाराज नाही, पैठणला नाथ महाराज नाही. आता तिथं किती दिवस जाऊन बसले तरी ते आपल्याला अनुग्रह करणार नाही. तो काल काय झाला त्यांचा, तो काल संपला. धरणे करायचा दृष्टांत माहिती ना. एक ब्राह्मण धरणं धरून बसला माऊलीच्या दारात की मला तुम्ही अनुग्रह द्या. माऊलीने त्याला स्वप्नात जाऊन असा अनुग्रह दिला की बाबा आता तुला तुकाराम महाराजाकडे जाऊनच तुझं यथार्थ ज्ञान करून घ्यावं लागेल. आता मी तुला ज्ञान देऊ शकत नाही. मग आता इतक्याहून लक्षात घ्यायला पाहिजे आपण कोण्या स्थळावर जाऊन आपल्याला काम होणार नाही, आपल्याला कोण्या तीर्थावर जाऊन होणार नाही, कोण्या क्षेत्रावर जाऊन होणार नाही. असा कोणी व्यक्ती असला पाहिजे की जो आपल्याला आपल्या अंतःकरणातलं मीचं यथार्थ अप्रोक्ष ज्ञान करून देण्याचं जो आपल्याला सायास करील त्याला सद्गुरू म्हणा. मग सद्गुरू तोची जाण जो सांगे अप्रोक्ष ज्ञान, देहत्रय निर्सोन परमपदी बैसो. महाराज म्हणले अशा महात्म्याला मी माझ्या हृदयात ठिकाणी स्थान देईन. पहा ना, आपण परमार्थ करीत असतो, भजन करतो, सात्विक समजतो, वारकरी समजतो, पण आपल्या अंतःकरणामध्ये विशेष स्थान कोणाला आहे हे जोपर्यंत आपलं ठरत नाही तोपर्यंत आपल्याला संतांनी सांगितलेल्या शब्दाचा परिणाम आपल्या अंतःकरणात होतो. संतांनी सांगितलेले शब्द दशाल तशी बोलून दाखविता येते, किंबहुना त्याच्यावर अनेक विद्वत्ता करून पांडित्य बी करता येईल. परंतु आपल्याला त्यांनी सांगितलेल्या अप्रोक्ष ज्ञानाचा लाभ आपल्याला आपण त्या लाभापासून काय राहतो, वंचित राहतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले मज हृदयी सद्गुरू. बाबा त्याला विचारलं की तुम्हाला महत्वाचं कोण वाटतं, मग सद्गुरूच महत्वाचे वाटते. नाही, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी समाधी संजीवन हरिपाठ. ज्ञानेश्वर महाराजाला विचारलं की तुम्हाला काय प्रमाण आहे, तुम्ही इतकं चिंतन सांगितलं, इतकं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान सांगितलं, तर तुम्हाला वेद प्रमाण आहेत का, तुम्हाला ईश्वर प्रमाण आहे का, तुम्हाला अवतार प्रमाण आहेत का, तुम्हाला योग प्रमाण आहेत का. मग तुम्हाला प्रमाण कोण आहे, काय प्रमाण आहे तुम्हाला, तुम्ही प्रमाण द्या आम्हाला. ते म्हणले, ज्ञानेश्वर महाराज म्हणले मला फक्त सद्गुरूच प्रमाण. इतकी आढळ निष्ठा पाहिजे. आपल्या पुढं ग्रंथ जरी ठेवलेला असला, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, तो पूजनीय, पण त्याच्याकडून आपल्याला बोध होत नाही. मग कोण पाहिजे, जे चालते ज्ञानाचे बिंब, जयांचे अवयव ते सुखाचे कोम, येर मनुष्य पण ते भाम लौकिक भाव. ते माणसासारखे येत पण मनुष्यत्व नाही त्यांच्या ठिकाणी. ते स्वतःला आणि आपल्याला सुद्धा आणि जगाला सुद्धा देवच समजते. आणि देव आहे बी, पण आपल्याला अगोदर मी देव कसा आहे, मी जीव कसा नाही हे कळालं. आता जीव वाटतो आपल्याला, मी करता वाटतो, भोगता वाटतो, पापी पुण्यवान वाटतो, सुखी दुखी वाटतो, नाही का. आपल्याला सुखी वाटतो का दुखी वाटतो, दोन्ही बी वाटतो. कधी कधी सुखी वाटतो, कधी कधी म्हणजे एक वाटतो का दोन वाटतो, आणि आपण किती आहेत. मग नेमकं सांगा ना तुम्ही, एक तर दुःखी म्हणा, नाही तर मग कधी सुखी म्हणा.
कधी पापी मानतो तर कधी पुण्यवान मानतो. म्हणजे आपला अजून नक्की ठरलेलं नाही. जसं जसं वाटन तसं तसं आपण बोलत असतो ना, आपला अजून काही ठराव पक्का नाही. हा, कधी कधी करता वाटतो आणि कधी कधी भोगता वाटतो. हा, कधी कधी मी जन्मलेला वाटतो, कधी कधी मी मरणार आहे असं वाटतं, कधी कधी दिसणारा वाटतो. मग मी जन्मलेला नाही आणि मी मारणारा नाही, बरोबर आहे. तर मग मी दिसणारा आहे का? कोण दिसायले? जे जन्मलं ते दिसायले. आणि कोण मारणारे? जे दिसायले तेच मारणार. मग आता जे जन्मलं ते हे शरीर आहे आणि मरणार तर हे शरीर आहे. आणि मग संत तर म्हणते तुला मरण नाही. मग तुला मरण नाही म्हणल्यावर मला जन्म बी नाही ठरला त्याच्या हिशोबानं. मग मला जन्म नाही ठरला म्हणल्यावर मी देह नाही. मग देह कोण आहे? हा देह. देह कोणचा आहे? हा देह. मी देह नाही. मग वाक्यात काय म्हणणार? हा मी आहे असं जे झालं ना, तर मग हा तर मी नाही. हा मी नाही का? मी नाही, मी आहे. पण आता हा मी नाही. कारण इंद्रियाचा आकार, इंद्रिय वृत्तीनं आकार धरला तर देह. आता रूपाचा आकार धरायचा तर कोणाची मदत लागेल? डोळ्याची. आता डोळे बंद केले, डोळे बंद केले तर रूपवान पदार्थाचा आकार धरायला वृत्ती धरू शकत नाही. मग आता रूप तर कटलं, डोळे बंद केल्यामुळे रूपाचा संबंध कटला. पण मी मग मी आहे म्हणल्यावर मी रूपवान नाही. रूपाला सोडून मग मी काळा का गोरा? काळा नाही, गोरा नाही, बाई का बुवा? बाई बी नाही, बुवा बी नाही का नाही मी आहे. पहा, नुसतं रूप जर कटलं तर रूपवान सगळं जगातले सगळेच पदार्थ कटले. सगळेच कटले म्हणजे देह बी कटला का नाही? हा कटलं. त्याच्यातच आला का नाही? हो, आपण मला डोळे बंद केल्यावर मला काही दिसत नाही, पण मी माणूस आहे. आता तू माणूस आहे असा तुला जो पहिला संस्कार झालेला होता, त्या संस्कारानं मी माणूस आहे असं वाटायलंय. पण आता प्रत्यक्ष इंद्रियानं प्रत्यक्ष आहे का मनुष्यत्व? नाही. म्हणून मग मी मनुष्य नाही, मी मनुष्य नाही, मी आहे. मग आता बघा, इंद्रियाद्वारे वृत्ती बाहेर नाही गेली तरी बी आतमध्ये अंतःकरण, आणि अंतःकरणामध्ये मी करता वाटते. मी काहीतरी करणार आहे, मी काही भोगणार आहे. हां, म्हणजे अंतःकरणाची जे धर्म येतं, सुख आहे, दुःख आहे, पाप आहे, पुण्य आहे, काम आहे, क्रोध आहे, मद आहे, मच्छर आहे, दंभ आहे, अहंकार आहे, काय काय म्हणून. माझ्यासारखा रागीट माणूस नाही. अरे तुझ्यासारखा रागीट माणूस नाही. राग कायम राहतो का? बरं, लोभ कायम राहतो का? नाही. बरं, काही ठिकाणी काम, क्रोध, लोभ, मद, मच्छर जागृतीत राहते. पण गाढ झोपीमध्ये अंतःकरण लीन झाल्यावर काय काय राहिलं? काहीच नाही राहिलं. पण त्याला काहीच नाही राहिलं म्हणणारा मी आहेच. मग तो मी कोण आहे? मग आता आपल्या अंतःकरणात मी पापी आहे, पुण्यवान आहे, सुखी आहे, दुःखी आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, मच्छर आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, असा अनेक प्रकारचा अंतःकरणात मध्ये काय आला होता? पूर. आता एका माणसाला जर विचारलं तू कोण आहे, ते म्हणून तुम्ही माणूस आहे. बर, पुन्हा म्हणतो मी बाप आहे. पाप मी कसा लावला? कधी कधी कोणाचा भाऊ आहे, कोणाचा मुलगा आहे, नाही का? पुन्हा मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आहे. म्हणजे त्यांनी मी कुठं लावला? सगळीकडे लावला. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये मी संबंधानं बाकीच्या सगळ्या पदार्थाला मी लावलो. काय झाला? पूर आला. आणि पूर आल्यावर त्याच्यातला आता काही संबंध कोणचाच खोटा ठरविता आहे ना त्याला. ज्याचा संबंध आला त्याला तो मी बाप बी म्हणतो, कधी कधी मुलगा म्हणणारा मीच आणि बाप म्हणणारा मीच. मग आता मी मुलगा होईन का बाप होईन? एक तरी होईन ना कोणचा ना कोणचा. म्हणून मी तर एक आहे, पण अनेक संबंधाला सत्यत्व ममत्व दिल्यामुळं आपला मीपणा कशावर गेला? त्या पदार्थावर गेला. आता त्या पदार्थाचा माझा संबंध जो आहे तो जागृती पुरता आहे, बरोबर आहे. सुसुप्तीत त्याचा संबंध आहे का? नाही. सुसुप्तीत कोणचं चैतन्य मा आहे का बाप आहे? बरं, सुसुप्तीत त्याला सुख आहे का दुःख आहे?
सुख बी नाही दुःख बी नाही. हा, सुख दुःखाहून तो कसा आहे? वेगळा वेगळा आहे. बर, काम क्रोधाहून बी कसा आहे? वेगळा आहे. म्हणजे अंतकरण नसल्यामुळं अंतकरणाच्या संबंधावरून मी कसा आहे? वेगळा वेगळा आहे. जसं आता एखाद्या पाण्याच्या भांड्यात सूर्याचं प्रतिबिंब पडलं. आता सूर्याचं प्रतिबिंब पडलं ते पाणी हल्लं आणि काय वाटायलंय? काय हल्लं? सूर्य हल्ला. सूर्य हल्ला. त्याच्यातलं प्रतिबिंब कसं वाटायलंय? हल्ल्यासारखं वाटायलं. आता कोजागिरी उद्या परवा करणार लोक, तर कोजागिरी त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या पदार्थामध्ये पाहणार दुधात. हा, त्याच्यात स्पष्ट दिसणार. जरासं हल्ला तो पदार्थ की चंद्र बी कसा वाटणार? हल्ला. हल्ला. आता हलण्याचा व्यवहार कोणाचा झाला? पदार्थाचा. आणि आरोप कोणावर झाला? चंद्र. चंद्राच्या ठिकाणी हलणं आहे का? नाही. हलणं नसून हलणं वाटायला. तसं अंतकरणात कुटस्थ चैतन्याचं म्हणजे ब्रह्मचैतन्याचं म्हणजे मीच जे प्रतिबिंब पडले त्याला मी कुटस्थ आहे असं यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं त्याला काय वाटायला की अंतकरणाचे धर्मच माझे आहेत. आणि जसे जसे अंतकरणामध्ये विकार वाटायले ते म्हणतो ते मी आहे आणि माझे. म्हणजे अंतकरणाचे धर्म काय घेतले त्यांनी? डोकर देखा पुढीलाचे ओझे आपल्या माता घ्यायचे आणि मग सांग कानादटीचे धर्म. कोणी केला आरोप? ज्याचा त्याने केला. मग आता अंतकरणामध्ये अंतकरणाच्या उर्म्या तर उठणार आहेत, पण त्या माझ्या आहेत का? माझ्या नाही. त्या मी समजा झाड आहे, आता झाडाच्या ठिकाणी हलणं आहे का? हलणं नाही. पण झाड हलायले आपण त्याच्यावर आरोप करतो हलणारं झाड आहे, पण हलविणारा वारा आहे का? नाही. वार आहे. मग झाडाच्या ठिकाणी स्वतःचं हलणं आहे का? नाही. कोणाच्या संबंधा नाही? वाऱ्याचा. पण वाऱ्याच्या संबंधानं वारा न दिसल्यामुळं आपल्याला काय वाटतंय? हलतं कोण? झाड. तसा मीच यथार्थ ज्ञान नसल्यामुळं अंतकरणाचा धर्माचे आरोप आपण असे केले. कधी स्थूल देहाचे केले आणि कधी सूक्ष्म देहाचे. कारण मी इथं असून या धर्माहून वेगळा आहे असं आपल्याला कोणी न सांगितल्यामुळे ह्यो पूर काय झाला? मोठा होता. पूर वाढ. आता पूर वाढल्यावर काय असते? पूर परिस्थिती कशी गंभीर असते ना. ज्या नदीच्या काठावरच्या लोकांना माहिती की पूर म्हणल्यावर काय गंभीर काय सुधरत नाही ना. सगळा ताळमेळ उगवतो ना. हा, त्या ठिकाणी माणसाची मानसिकता काय होती? विक्षिप्त होती. तसं ह्यो संसाराचा पूर, या सगळ्या प्रकृतीचा सगळा पूर कुठं उमटालाय? अंतकरणात. आणि त्याच्यात कधी कधी हे वाटायले, कधी कधी ते वाटायले, कधी कधी ते वाटायले, कधी बरं वाटायले, कधी बुरं वाटायले. आणि त्या पुरामध्ये अनेक जे प्रतिबिंबित आभासित झालेलं चैतन्य त्याला वाटायले की आता मी देहाबरोबर मरतो, इंद्रियाबरोबर करतो, नाही का? आणि त्याला जर स्पष्टीकरण करून दिलं की बाबा हे तुझं स्वरूप नाही, तर तो म्हणतो मग मी कोण आहे मला माहीत नाही. म्हणजे अज्ञान आहे का नाही? मग आता माहीत नाही त्याला हे बरोबर आहे, पण तो नाही का आहे? मग तो हे नाही इतकं जरी कळालं तर मग इदंतेशी वाळीले. हे इदम म्हणजे ह्या पदार्थाहून मी कसा झालो? वेगळा. आणि असा मी वेगळा आहे. मी या सगळ्या अंतकरण स्थूल सूक्ष्म धर्माहून मी कसा आहे? वेगळा आहे. बरं, पहिलाच आहे का आता आहे? पहिलाच आहे. पण हे कोणी सांगितलं? हे लिहिलेलं नाही का ग्रंथात? हे पारायण चालू नाहीत का? हे वाचता येत नाही का? पण ते मी हे असं वाटतंय का? कारण सद्गुरूची आणि सद्गुरूची भेट झाली की त्याचा काय झाला? निवाडा झाला. याची यास त्याची त्यास तुके याने कास घातली. म्हणजे भागत्याग लक्षानं झाली. हा, क्षत्र आणि क्षत्रज्ञाते जाणणे जे निवृत्ते ज्ञान ऐसे तया ते मानू. जो क्षत्रज्ञ जो येथे तो मीच जाण निवृत्ते. मग आता याला जाणणारा कोण आहे? मीच आहे. आणि तो सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे. मग तो कवा नाही? पदार्थ दिसायले तवा आहे, स्वप्नात आहे, सुसुप्तीत आहे. म्हणजे आपला आहेपणा कवा नाही? सतत आहे. आपला आहेपणा कधीच बाधित होत नाही किंवा नाही ठरत नाही. म्हणून जिथं जिथं आहेपणा आहे ते ते माझं स्वरूप आहे. आहे म्हणलं की कोणी? मीच. हा, आहे आणि मी हे दोन गोष्टी नाही, दोन वस्तू नाही. जे आहे पद आहे तेच मीच पद आहे आणि तेच ज्ञान आहे. म्हणजे आहे आहे
ज्ञान आहे आणि मी आहे. म्हणजे मी ज्ञानरूप आहे. मी ज्ञानरूप आहे म्हणल्यावर मला माझ्या ठिकाणी अज्ञान कधीच नाही. आणि माझ्या ठिकाणी अज्ञान नाही म्हणल्यावर या जगातले ते पदार्थ आहेत कोणते बी समजा आपण उदाहरण दिलं की गाडी. आता गाडीला कळतं का काही? गाडीला कळत नाही. गाडीला कळत नाही हे आपल्याला कळत नाही का? आणि काय कळतं की गाडीला कळत नाही हे मला कळत. गाडीला काही कळत नाही हे मला कळलं. हा. आणि तिला नाही. तिला कळत नाही हे तिला तरी कळालं का? नाही. हा. तिला कळत नाही हे मलाच कळालं आणि मला कळतं हे सुद्धा मलाच कळतं. मग मी कळणं सोडून कधीच नाही. म्हणजे मला असं वाटत होतं की मी देह सोडून नाही, देह गेल्यावर माझं काही खरं नाही, प्राण गेल्यावर कसं होईल असं जे भय होतं पुराचं. म्हणून आता पुरातली कोणची बी वस्तू धरली वाहून आलेली कोणची एवढ्या फुरसन एवढ्या आणि त्या माणूस गेला आणि त्या फुरसनाला धरायला काय होणार? जाणार. ओळही आली त्याला धरलं तरी ती पुरात जाणार. आसोल आला तर नुसतं जाणार का खाणार? त्याला खाणार ना. तसा देहाला मी म्हणणं म्हणजे मरणाला कवटाळ नाही.